आज या ठिकाणी आम्ही शासनाला जे पत्र दिलं होतं, आमच्या ज्या मागण्या आहेत, ज्या आमच्या तक्रारी आहेत, त्यावर कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी काहीही लक्ष देत नाहीत. त्यासाठी आम्ही आजपासून आंदोलन करणार असं आम्ही नगरपालिकेला, जिल्हाधिकारी यांना, तहसीलदार, कराड शहर पोलीस स्टेशन या सर्वांना आम्ही पत्र दिलेलं होतं आणि आजपासून आम्ही धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. या कराड शहराला एक यशवंत विचाराची विचारधारा या कराड शहरात आहे. यशवंतराव चव्हाणांचे विचार इथं जोपासले जातात. यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा PD साहेब असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सर्वांनी एक चांगली दिशा या कराड शहराला दिलेली होती. परंतु या गेल्या 10 वर्षात या शहराचं एकदम सांस्कृतिकरित्या विचाराच्या दृष्टिकोनात पाहायला गेलं तर खालावत चाललेलं आहे. सगळं जे काय नगरपालिकेत कामं चालतात, त्यात जो काय भ्रष्टाचार चालू आहे, उघड टक्केवारी सगळ्यांची उघड चालू आहे. ज्या 12 डबरी येथील कचरा डेपो जो आहे, तो कचरा डेपो कराड शहरातील सर्व कचरा त्या ठिकाणी नेऊन टाकला जातो, साठवला जातो त्या ठिकाणी. हीच जागा आपल्याला आता कमी पडते. तरी मागच्या काही वर्षापूर्वी माननीय कैलासवासी विलासराव पाटील हुंडाळकर साहेब यांनी बनवडी येथे आपल्याला कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध करून दिली. परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला, त्यामुळे तिथं कचरा डेपो करता येत नाही. आता जो आपला कचरा डेपो आहे त्याचं एकतर ती जागा अपूर्णच आहे तशी लोकसंख्येच्या हिशोबानं कचरा डेपोला, आणि त्या जागेचा जर आपण दुरुपयोग करत असू, काही कारण नाही, त्या जागेतून रस्ता नेण्याची काही गरज नाही. ती जागा कचरा डेपोसाठी आहे आणि ते कचरा डेपोच ते राहिला पाहिजे. त्या जागेतून कुणाच्या तर हट्टापायी त्या जागेतून रस्ता नेणं म्हणजे फार दुर्दैवी गोष्ट आहे. उद्याच्याला कचऱ्याचा जर प्रश्न निर्माण झाला तर आम्ही काय या नगरसेवकांच्या घरात नेऊन कचरा टाकायचा का? कराड शहरात अगोदरच कचऱ्यासाठी फार अडचणी आहेत. त्याचबरोबर या कराड शहरातील ज्या बाकीच्या आमच्या मागण्या होत्या, त्या मागण्या त्या 12 डबरे येतेच काही मागच्या कालावधीत, प्रशासनाच्या कालावधीत एक लाल माती टाकून सुशोभीकरण करणे असा एक प्रस्ताव तयार होऊन ते काम झालं असं दाखवलेलं आहे. त्याची बिलं निघाली, परंतु आजही ते गार्डन कुठंही सुशोभीकरण झालेलं कुठंही दिसत नाही. तिथं आहे असा कचराच आहे. त्यामुळं त्या कामाची ही पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे. त्यात जे दोषी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल केली गेली पाहिजे, ही आमची मागणी तीव्रतेने राहील. आणि त्या ज्यांनी कुणी हा घोटाळा केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांच्याकडून वसुली ही झाली पाहिजे. तिसरा मुद्दा, जे कराड शहराचं आपलं स्टेडियम सुद्धा आहे, त्या बाबतीत आम्ही अर्ज दिलेला होता की या स्टेडियमच्या जागेची तपासणी करा, त्याच्यात जे काय घोटाळे आहेत ते सगळे तपासून पहा, आणि जर त्यात काय चुकीचं असेल तर त्याला स्थगिती द्या, त्या कामाला थांबवा आणि पूर्ण क्लिअर केल्यानंतर ते काम चालू करा. परंतु यांनी मुद्दाम त्या जागेची तपासणी केली नाही, काय नाही, आणि मुद्दाम ते स्टेडियमचं काम चालू केलं. आज मुलांना कुठं खेळायला जागा नाही. उद्याच्याला भविष्यात जर कोर्टामार्फत त्या स्टेडियमला स्थगिती मिळाली तर पुढील किती वर्ष हे स्टेडियम होणार नाही. हेही पाहण्यासारखं आहे की बाबा
आपल्या मुलांचं नुकसान होत चाललंय। आपली कराड शहरातील मुलं ॲथलेटिक्स असू दे, रनिंग असू दे, गोळाफेक असू दे, भालाफेक असू दे, क्रिकेट असू दे, कबड्डी सारखे खेळ असू दे, आज कराडचं नाव महाराष्ट्रात देशात घेतलं जातं। परंतु स्टेडियमच जर नसेल तर मुलांनी प्रॅक्टिस कुठं करायचं? मुलांना आता प्रॅक्टिस करायला जागा नाही, रस्त्यावर मुलं पळतात। रनिंग करणारी मुलं ज्यावेळी रस्त्यावर पळतात त्यावेळी आपली मुलं एवढी श्रीमंत घरातील नाही की त्या क्वालिटीचे शूज वापरायला। त्यामुळे या मुलांच्या गुडघ्यात आणि घोट्यामध्ये पेन्स तयार होतात, त्यात गॅप तयार होते, त्याचाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। म्हणून आम्ही त्यासाठी सांगितलं होतं की तुम्ही काम गडबड करू नका, या सर्व जागेची तपासणी करा, या जागेची तपासणी करून यात काय आहे काय नाही हे पाहून मग हे स्टेडियम पाडा, मग बांधकाम करा। स्टेडियम व्हावं ही आमच्या सर्वांची इच्छा आहे। परंतु जर स्टेडियम होत असताना मधल्या काळात जर बंद पडलं, कोर्टामार्फत जर बंद पडलं तर पुन्हा हे स्टेडियम होणे नाही। त्यामुळे आज आमची ती मागणी आहे की मुख्याधिकारी जाणून बुजून या कराड शहराच्या नागरिकांचं, खेळाडूंचं नुकसान करत आहेत। मुख्याधिकाऱ्यांच्यावर मी शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी कलेक्टरकडेही अर्ज दिलेले आहेत। ही व्यक्ती कितीही तुम्ही पत्रव्यवहार करा, काही करा, 6-6 महिने कुठल्याही पत्राला उत्तर देत नाही, कुठल्याही प्रश्न निकाली काढत नाही। मग त्यासाठी आम्ही यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने 1 महिन्याच्या आत तरी त्या पत्राचा खुलासा काहीतरी करून द्यायचा असतो। परंतु हा माणूस 6-6 महिने जर काही करत नसेल तर या माणसावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी राहील। आणि जे काय पुढं कचरा डेपोतला जो रस्ता आहे काढायचा यांचा प्रयत्न चालू आहे, तो त्यांनी थांबवावा। तो जर नाही थांबवला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन, या 2 दिवसात जर त्याने आम्हाला नाही त्याचा खुलासा केला, पत्र नाही दिलं थांबवण्याचं, तर 15 ऑगस्ट दिवशी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। याच्यात आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे आमचे शहर अध्यक्ष अमित जाधव आहेत, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष आमचे नामदेव पाटील असतील आणि आमच्या सर्वांचे नेते, लाडके नेते माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या लढ्यात उतरलो आहोत आणि हा लढा आम्ही शेवटपर्यंत देणार। काही होऊ दे, आम्ही या नगरपालिकेला एक शिस्त लावणार, या नगरपालिकेत चाललेला भ्रष्टाचार आम्ही थांबवणार। जरी आम्ही नगरपालिकेत नगरसेवक नसलो तरी बाहेर राहून आम्ही यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार। एवढं बोलतो, थांबतो। जय महाराष्ट्र। मी शेखर बर्गे, शिवसेना ठाकरे गटाचा शहर प्रमुख। आज या विविध मागण्याकरता आनंदरावजी लादे साहेब व इतर आमच्या समाजातील समाजाच्या घटक हे असणारे लोक आहेत, वरिष्ठ जाणकार, त्या लोकांच्या निदर्शनात जे आलेले घोटाळे आहेत ते अतिशय खालच्या दर्जाचे आहेत। ह्या लोकांना नगरपालिकेच्या गांभीर्य कोणती गोष्ट राहिलेली नाहीये, त्यांना कोणी विचारणारं राहिलेलं नाहीये। या आंदोलनात सदर ठाकरे गटाकडून पाठिंबा जाहीर देण्यात येत आहे, पण तरी सुद्धा 15 ऑगस्टच्या अगोदर जर झालं नाही तर आम्ही पण या आत्मदहनात सहभाग घेऊ, एवढं शासनाला कळावं। धन्यवाद। कराड नगर परिषद कराड यांच्या माध्यमातून मुजर कॉलनी येथे संविधान भवन व उर्दू शाळा हे काम मंजूर करण्यात आलेलं आहे व आमची अशी मागणी आहे तिथं की कचरा डेपो शेजारी हे उर्दू शाळा होऊ नये, लहान मुलांच्या आरोग्यात हे धोकादायक आहे। संविधान भवनाचं जे काम मंजूर आहे ते मंजूर नकाशाप्रमाणे व्हावं, अन्यथा आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहे व 15 तारखेला आम्ही सर्वजण सामूहिक आत्मदहनाचा इशारा हे नगरपालिकेला देत आहे। त्वरित त्यांनी हे काम थांबवायचं। ज्या प्रकारे तिथं संविधान भवनाचं काम चालू आहे ते योग्य नाहीये। त्यांनी रस्त्यामध्ये जो पूर्वीपासून जो रस्ता आहे 12 मीटरचा 40 फुटी जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्येच त्यांनी संविधान भवनाचं काम चालू केलेलं आहे व त्यामुळे लोकांची जी मूलभूत सुविधा आहे, रस्ता हा मूलभूत सुविधा बाधित होत आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की त्वरित ते काम थांबवावे व आहे त्या नकाशाप्रमाणे ते काम व्हावं। नमस्ते। आपल्या कराड नगरपालिका हद्दीतील कचरा डेपो आणि तेथील सुशोभीकरण या संदर्भात जो काही झालेला गैरप्रकार आहे, जो काही झालेला घोटाळा आहे त्या संदर्भात सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवरती कठोर कारवाई व्हावी यासाठी आज हे आंदोलन सुरू आहे। धन्यवाद।
नमस्कार. कराड मध्ये नगर परिषद हद्दीतील जो मलकापूरहून कराडमध्ये येणारा बैल बाजार रोड आहे, त्या रस्त्याची गेले कित्येक दिवस अतिशय दुरावस्था झालेली आहे. त्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून त्यातून नागरिकांना सातत्यानं प्रवास करावा लागतोय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम व्हायला लागलाय. त्या रस्त्याची मुरुम टाकून किरकोळ डागडुजी केलेलं आहे. मात्र आजही तेथे तसेच रस्त्यावर खड्डे आहे आणि त्या खड्ड्यातून नागरिकांना जाताना नागरिकांच्या शरीराचं सुद्धा नुकसान होतंय, वाहनांचं सुद्धा नुकसान होतंय. तिथल्या स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे आणि रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्ती तातडीने व्हावी अशी मागणी केलेली आहे. मात्र आज अखेर नगरपालिकेनं त्याच्यावर कोणतीही रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही आहे. त्यामुळे आज कराड शहर काँग्रेसतर्फे इथं आमचं धरणे आंदोलन आहे की त्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती ही नगर परिषदेने करावी अशी आमची प्रामुख्याची मागणी आहे. कराड शहरातील विविध प्रश्नावरती या ठिकाणी काँग्रेस, अखिल भारतीय काँग्रेस सातारा जिल्ह्याच्या वतीनं व भीमशक्तीच्या वतीनं व सामाजिक कार्यकर्ते आमचे अखिल आंबेकरी यांच्या वतीनं आम्ही जे आंदोलनाची दिशा पुकारलेली आहे, त्यामध्ये 12 डबरे परिसरामध्ये जे संविधान भवन बांधायचे चालू आहे, तर ते 30/9/2024च्या मंजुरी प्लॅन प्रमाणे न होता त्या चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी संविधान भवनाचं काम चालू आहे आणि सदरचं त्या ठिकाणून STPच्या म्हणजे कचरा डेपोच्या मधून ते रोड करून त्या ठिकाणी उर्दू शाळेचं ते बांधकाम करणार आहेत. त्याला आमचा विरोध आहे. अन्य आमचे कितीतरी प्रश्न आहेत. आज आमचे वकील साहेब बोलतील, आमचे सहकारी बोलतील. परंतु कराड नगरपालिकेचे जो भोंगळा कारभार आहे तो जनतेसमोर यावा या अनुषंगानं आज पुन्हा एकदा आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी आम्ही लढा उभा केलेला आहे. आमच्या या आंदोलनाची जर दखल 15 ऑगस्टच्या आत तर घेतली नाही तर सामुदायिक आम्ही आत्मदहन नगरपालिकेमध्ये करणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.